वाशिममधून उद्धव ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात. बऱ्याच काय काय गोष्टी सांगितल्या, एक तरी गोष्ट पूर्ण झाली आणि आता उलट यांच्याकडे कोणी उमेदवार नाही आहेत म्हणून सगळे इकडनं तिकडनं असे गोळा करायला लागलेत. बरं, गोळा करतायत ते सगळे भ्रष्ट लोक करतायत. गेल्या वर्षी एक रक्षाबंधनाचा फोटो आला होता, पाहिला होतात? अरे नाही, तसे खूप येतात. कोणाचा होता? काय आरोप झाले होते? काय आरोप केले होते? कोणी आरोप केले होते? त्या सगळ्या कारखान्याच्या वरनच आरोप झाले होते ना. त्यांच्या स्वीय सहाय्यक का आणखीन कोणतरी, त्याला सुद्धा अटक झाली होती ना. मग इकडनं तिकडे गेले आणि राखी बांधली. आणि भैया पण कसे, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. सगळे भ्रष्ट गोळा करतायत. ज्यांच्यावरती आरोप केले, अगदी समृद्धी महामार्गाचं काम सुद्धा का अडवलं होतं, कोणी अडवलं होतं, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरसाठी अडवलं होतं हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल. तो फोन कॉल सुद्धा मध्ये सगळीकडे व्हायरल झाला होता. ऐकला तुम्ही? सगळं तुम्हाला माहिती आहे ना. मग मी कशाला बोलू? तुम्ही तर ठरवूनच आलेलात. पण ही एक झलक झाली. अशा कित्येक गोष्टी आपण त्याने किती वेळा निवडून दिलं? 5. त्याच्या आधी पुंडलिकराव सुद्धा होते, बरोबर आहे, पण तो एक कट्टर माणूस होता. बरं, हे झालं त्यांचं. दुसरे म्हणजे हे वरती दिल्लीचे सगळे भ्रष्टाचार. दुसरे समाजाच्या नावावरती फसवणारे आणखीन कोण आपले आमदार होते? म्हणजे कालच्या सभेत बोललो, आता सुद्धा सुनील महाराज बसलेत, अनिल भैया राठोड बसलेले आहेत. सेवालाल महाराजांनी जी काही शिकवण दिली, सेवालाल महाराज, मी सुद्धा पगडी पूजन करायला तिकडे आलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी किंवा जास्त असेल. मी सुद्धा पोहरा देवीचं दर्शन घेतलं, सगळ्या तिथल्या महंत महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला आशीर्वादाची कडी पण बांधली. सेवालाल महाराजांची जी शिकवण होती त्या बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही, पण त्यांनी एक सांगितलं होतं की महिलेशी कसं वागायचं आणि मुली ह्या देवता समान असतात. सांगितलं होतं की नव्हतं? बरोबर ना. मी कसे वागले, त्यांना मी का काढून टाकलं होतं मंत्रिमंडळातून? कारण आरोप भयानक होते. सरकार गद्दारी करून पाडलं, मी काढून टाकलेल्या माणसाला पुन्हा मंत्री बनवलं आणि मंत्री बनल्यानंतर ही एक बातमी घेऊन मी आलेलो आहे. म्हणजे इथे सुद्धा बंजारा समाजाचे जे माझे बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, त्यांनी ही बातमी चॅनलवरनं सगळ्यांना दाखवा. कारण ही मी दिलेली बातमी नाही आहे, वृत्तपत्रात आलेली बातमी आहे, ती दाखवतोय. नाहीतर तुम्हाला वाटेल की या उद्धव ठाकरेला काय आता यांनी गद्दारी केली म्हणून यांना पाडायचं तर आहेच, आत्ताच ते पडलेत. पण ही जी बातमी आहे की समाजासाठीचा 750 कोटींचा भूखंड त्या गद्दाराच्या घशात, म्हणजे एवढं तुम्ही समाजाच्या नावावरती स्वतःचे खिसे भरताय. महिलेशी कसं वागायचं ते सुद्धा सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात. समाजाला तुम्ही फसवताय. आता समाजाला फसवल्यानंतर हा समाज परत यांना मतं देणार आहे का? हा भ्रष्टाचार नाहीये, हा भ्रष्टाचार आहे. त्या राखी बांधणाऱ्या त्या बहिणींनी केलेला भ्रष्टाचार तो मोदींनी झाकून टाकलेला आहे. 70,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप कोणावरती केला होता? कोणी केला होता? अजित पवार आज कुठे आहेत? अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याचा आरोप कोणी केला? अशोक चव्हाण कुठे आहेत? आपल्या मेंढ्यांसोबत जे गद्दार पळाले त्यांच्यावरती सुद्धा ईडीच्या धाडी पडल्या होत्या. ते सगळे गद्दार आज कुठे आहेत? याचा अर्थ काय की गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि अमित शहानी आपल्यावरती टीका केली होती की महाविकास आघाडी आहेच ना. आता सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते इथले येऊन मला त्यांनी सत्कार करून माझे गेले. महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्षाची आपली आघाडी. आता 3 पक्ष म्हणून त्यांना काय सुचलं ही 3 चाकी रिक्षा आहे. म्हणून अमित शहा जे बोलले
की महाविकास आघाडीची रिक्षा ही पंक्चर झालेली रिक्षा आहे. आमची पंक्चर झालेली रिक्षा आहे. मग अमित शहाजी, तुमचं ट्रिपल इंजिन सरकारला ही सगळी भ्रष्टाचाराची चाकं का लागतायत? आमची रिक्षा पंक्चर झाली असली तरी बघा ना रिक्षामध्ये किती लोक बसलेत. पण तुमच्या ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे एक तर स्वतःचं आहेच, त्याचं थापांचा धूर फेकतंय नुसता. वाफेचं इंजिन असं तसं त्यांचं थापेचं इंजिन आहे, थापा. एक स्वतः भाडोत्री जनता पक्ष आहेच, बीजेपी, दुसरं मिंदे, तिसरं अजित पवार आहे. आता आणखीन एक चाक लागलं अशोक चव्हाणांचं. म्हणजे यांना सगळी भ्रष्टाचारांची चाकं आणि भ्रष्टाचाराची चाकं लावून तुम्हाला काय वाटतं तुमचं इंजिन आता परत दिल्लीत जाईल? अहो, तुमचे पुढचे रूळ माझ्या जनतेने उखडून टाकलेले आहेत. कसे जातात दिल्लीत बघतो. आणि आज मी शेतकऱ्यांना एक विनंती करतोय, केवळ इथल्याच नाही, राज्यातल्याच नाही, तर देशातल्या शेतकऱ्यांना आज विनंती करतो आहे की जे शेतकरी उत्तरेतले रस्त्यावरती उतरलेत, माहिती आहे ना तुम्हाला का उतरलेत? हमी भाव पाहिजे, हमी भाव. आणि जे वचन नरेंद्र मोदीजींनी 14 साली दिलं होतं स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे, आम्ही तुम्हाला हमीभाव देऊ, म्हणजे तुमचा लागवडीचा खर्च जो आहे त्याच्यामध्ये 50% अधिक रक्कम टाकू आणि जी रक्कम येईल ती तुमच्या मेहनतीचा तो तुमचा हमीभाव असेल. हे वचन कोणी दिलं होतं? दाबडी गावामध्ये चाय पे चर्चामध्ये मोठी मोठी वचनं कोणी दिली होती? मग त्याच्यानंतर जेव्हा दाबडी गावाची लोक शेतकरी दिल्लीमध्ये गेले होते, भेटायला नाही दिलं त्यांना मोदींना. आता सुद्धा गेल्या 8-15 दिवसापूर्वी मोदीजी इकडे येऊन गेले यवतमाळमध्ये. त्याही वेळेला ते शेतकरी तयारीत होते की तुम्ही आम्हाला सांगितलं होतं 10 वर्ष झाली, जे तुम्ही सांगितलं अजूनही त्याचा पत्ता नाही, मग देणार कधी? आणि इथल्या पोलिसांना विचारा, पोलिसांचा दोष नाहीये. पोलिसांना काय ते हुकमाचा ताबेदार असतात. पण पोलिसांना सांगून त्या शेतकऱ्यांना गप करण्यात आलं. म्हणजे निवडणूक आल्यानंतर ये मेरा परिवार है, चाय पे चर्चा, नंतर चहा काय पाण्याचा थेंब सुद्धा देत नाहीत तुम्हाला. आणि आज जे उत्तरेतले शेतकरी दिल्लीमध्ये चाललेत, त्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून मोदी सरकारने त्यांच्या वाटेमध्ये खिळे टाकलेले आहेत, तारेचं कुंपण टाकलेलं आहे, भिंती उभारलेल्या आहेत, अश्रुधुराचे गोळेच्या गोळे त्या ड्रोनमधनं त्यांच्या अंगावरती सोडतायत, लाठीमार होतो, रबरी गोळ्या मारतायत. का? तर माझ्या देशाचा अन्नदाता त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीमध्ये येतोय, याला येऊ द्यायचं नाही दिल्लीमध्ये. मग तुम्हाला आता वेळ ठरवण्याची आलेली आहे की जर शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येण्यापासून रोखणारं सरकार दिल्लीत बसलेलं असेल तर ते सरकार पुन्हा दिल्लीमध्ये येऊ देणार नाही ही शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मैदानात उतरलं पाहिजे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे रस्ते दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून जसे अडवलेत, तसे माझ्या देशातल्या तमाम शेतकऱ्यांनी पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ देणार नाही म्हणून त्यांच्या रस्त्यामध्ये हे काटे पेरलेच पाहिजे. तुम्हाला पेरावेच लागतील. नाही आम्ही येऊ देणार तुम्हाला दिल्लीत. आमच्याकडे येता, मतं मागता, भल्या मोठ्या थापा मारता. आम्ही भुलतो, आम्ही सुद्धा भुललो होतो, मी सुद्धा भुललो होतो. 2014ला आम्ही चालू होतो मोदी मोदी करत, 19ला पण आलो मोदी मोदी करत. पण जसं शेतकऱ्यांच्या त्यांनी पाठीत वार केला तसं शिवसेनेच्या पाठीत वार केला. ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना कठीण काळामध्ये पाठिंबा दिला होता, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. त्या शिवसेनेचं तुम्ही नाव चोरलात, पक्षच फोडलात. शिवसेना हे नाव मोदीजी तुम्ही दिलेलं नव्हतं ना, तो धोंड्या तिकडे बसलाय निवडणूक आयुक्त, त्यांनी दिलेलं नाही, तर ते माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी नाव दिलेलं आहे शिवसेना. आणि जो एक प्रभू रामचंद्राचा पवित्र धनुष्य बाण आम्ही घेतला होता, तो धनुष्य बाण तुम्ही आता कलुषित करून टाकलेला आहे. आता चोराच्या हातात धनुष्य बाण आहे. अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेललं त्या मिंध्याला पेलणार आहे. त्याने त्यांच्या 40 जणांच्या दाढीचं वजन नाही पेलत, आत्ताच उतरणे झालेत जागा वाटपामध्ये. यांना काय शिवधनुष्य पेलणार आहे? हे शिवधनुष्य माझ्या समोर बसलेले आहेत आणि शिवधनुष्य पेलण्याची ताकद या माझ्या साध्या माणसांमध्ये आहे. पण तुम्ही शेतकरी सगळे इकडे आहात. किती आहात शेतकरी? अरे एवढे आहात ना, मग घाबरता कशाला? एवढे आहात ना,
म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ द्यायचं नाही, शपथ घेणार काय? आणि आजूबाजूला सुद्धा सांगायला पाहिजे की हे बघा आता काय चाललंय. निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना तुम्ही अडवताय दिल्लीत. आता निवडणुकीमध्ये आम्ही मोदींना सुद्धा अडवणार, आम्ही दिल्लीत त्यांना येऊ देणार नाही, जाऊ देणार नाही. आमच्या गावातलं एक सुद्धा मत मोदी सरकारचं कोणी उभं राहिलं तरी आम्ही देणार नाही. मोदींचा कोणी उमेदवार उभा राहिला, भाजपचा कोणी उमेदवार राहिला उभा, तरी पुन्हा आम्ही शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या हुकुमशाही सरकारला मत देणार नाही. तर कुठेतरी तुमचं बोलणं ऐकलं जाईल आणि तुमचं बोलणं ऐकण्यासाठीच मी आलेलो आहे. ही लढाई मी माझी लढायला आलेलो नाहीये. पण जो उल्लेख आता मला वाटतं संजू भाऊने केला आणि अंबादासने केला, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला कर्जमुक्त करा असं कोणतरी तुमच्यापैकी बोललं होतं? तरी देखील मी प्रामाणिकपणाने कर्तव्य म्हणून माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात 2 लाखापर्यंतची जी पीक कर्ज होती ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं. आणि मी प्रत्येक ठिकाणी विचारतो, तुम्हाला मिळाली होती की नव्हती? तुम्ही सांगा. काय किती तुम्हाला किचकट प्रश्न लिहायला दिली होती? 2 वेळेला फक्त तुमची सही किंवा अंगठा, आणि याच्यावरती तुमच्या खात्यात पैसे जमा झाले होते की नाही एवढं मला सांगा बस. 2.5 वर्षामध्ये अनेक संकट आली होती. कोरोना तर बसलाच होता बोकांडी, पण इतर सुद्धा नैसर्गिक आपत्ती आल्या. काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी सततधार पाऊस झाला. त्या वेळेला केंद्राच्या त्या निकषाच्या बाहेर जाऊन केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती तेवढं सांगा. आणि आता जे चाललंय मला माहितीच नव्हतं की त्यावेळेला किती भाव वाढलाय. म्हटलं आता झालं, कापसाला एवढा मिळतोय, सोयाबीनला मिळतोय, हा मिळत राहणार. पण तो भाव आता अर्ध्याहून कमी झालेला आहे. बरं, याच परिसरामध्ये हा सगळा विदर्भाचा पट्टा आहे कापूस पिकवणारा. सरकारने जे जाहीर केले की हमी भावापेक्षा कमी दरात जर कोणी खरेदी केली कापसाची तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातील, सांगितलंय ना. या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत. आणि त्याच्यात पुढे पण असं म्हटलेलं आहे की काही जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी आता असं केलेलं आहे, डोकं शक्कल लढवले की शेतकऱ्यांकडनं ना हरकत प्रमाणपत्र लिहून घेतात की जरी हमी भाव एवढा असला तरी ह्या कमी दरामध्ये तुला कापूस खरेदी करून द्यायला माझी काही हरकत नाही. आता कोणावरती कोण गुन्हा दाखल करणार? ज्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पात्र आणि अपात्र ठरवण्यासाठी सगळे अधिकारी जातात. पण जेव्हा संकट येतं त्यावेळेला पीक विम्याचे जे काय अधिकारी आहेत ते जातात का तुमच्या घरामध्ये? मोदीजीने जे सांगितलं होतं की आम्ही बँकांचे अधिकारी घराघरात जाऊन कर्ज पुरवठा करतील, एका तरी कोणाला तरी शेतकऱ्याला घर बसल्या कर्ज मिळाले आणि कर्जाची परतफेड करू शकला नाहीत. संकट आला, अवकाळी आला, दुष्काळ आला, हमी भाव मिळत नाही. पिकवलेलं सोनं आहे पण त्या सोन्याला मातीचा भाव मिळतोय. म्हणजे मातीतनं सोनं उगवता तुम्ही पण त्या सोन्याला परत मातीचा भाव दिला जातो आणि कर्ज फेडत नाही. म्हणून किती जणांच्या घरावरती बँकेने जप्तीच्या नोटिसा लावल्या? अनेक जणांच्या. म्हणजे ही सगळी माहिती बँकेकडे बरोबर असते. आता एक दुसरा विषय तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला तो कळला पाहिजे. भारतीय जनता पक्ष जो काही प्रचार करतोय की काँग्रेसने देशाला लुटला, काँग्रेसने देशाला लुटला, आणि कालच म्हणजे त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाने एक दणका दिल्यानंतर स्टेट बँकेने ती माहिती त्या निवडणूक रोख्यांची ही निवडणूक आयुक्ताकडे दिलेली आहे. हजारो कोटी रुपये हे भारतीय जनता पक्षाला दिले गेलेत. साधारणतः 6 ते 7 हजार कोटी रुपये हे गेल्या 4-5 वर्षामध्ये किंवा जोपर्यंत ही निवडणूक रोख्यांची योजना सुरू होती त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये हजारो कोटी रुपये, 6-7 हजार कोटी रुपये आलेले आहेत. आणि काँग्रेसच्या खात्यामध्ये 600 का 700 कोटी आलेले आहेत. मग तुम्ही मला सांगा, एका बाजूला 7,000 कोटी आणि एका बाजूला 600-700 कोटी, काँग्रेसने देशाला लुटलं का भाजपने देशाला लुटलं? भाजपने लुटलं ना. मग तरी सुद्धा आपण पुन्हा भाजपला निवडून देणार? गेल्या वेळेपर्यंत ठीक होतं. आता काही वेळेला काही गोष्टी चांगल्या होतात, चांगल्यासाठी होतात. मी पेपरमध्ये वाचलं, इथल्या यवतमाळच्या या इथे कुठे सभा झाली होती मोदीजींची, त्या सभेच्या अलीकडे पलीकडे कोणतरी असं म्हणालं की मेरी झाशी नाही दूंगी. ही झाशी त्यांची आहे का तुमची आहे? त्यांना दाखवा आता तुमची झाशी कुठे आहे ती. त्यांना जे वाटतं, आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे भाडोत्री जनता पक्षाला सुद्धा जे वाटतंय
की गेल्या वेळेला शिवसेनेने मोदींचे फोटो लावून निवडणूक जिंकली होती, पण 2014च्या आधी मोदींचा मागमूस सुद्धा नव्हता. त्यावेळेपासून आम्ही ही जागा जिंकत आलेलो आहोत. पुंडलिकराव गवळी काय मोदींचा फोटो लावून लढले होते आणि जिंकले होते? शिवसेना जी जिंकत आली ती फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरती, आणि आज सुद्धा त्याच फोटोवरती आम्ही लढतो आहोत. पण भाजपला आता कळले की फक्त मोदींचा फोटो लावून निवडणूक नाही जिंकता येत, म्हणून ते माझे वडील पळवत आहेत. काही अवदासा आलेली आहे, स्वतःच्या वडिलांचं काही कर्तृत्व सांगण्यासारखं नाही, म्हणून दुसऱ्याचे वडील चोरण्याची वेळ आली. आणि मग आपल्या शिवसेनेचं नाव काय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे शिवसेनाच. ती मिंद्याची शिवसेना मी मानायलाच तयार नाही, आणि मी शिवसेना नाव त्याला देऊ देणार नाही. निवडणूक आयुक्ताचं कोणी जरी आलं तरी सांगेन ते तुमचं काम नाही, तुम्ही तुमचं काम सांभाळा. हे माझ्या वडिलांनी दिलेलं, आणि ही माझी वडिलोपार्जी संपत्ती, इकडे यायची तुमची हिंमत करायची नाही. पण पंचायत काय होते की आता सध्या जे काय चाललंय महायुतीमध्ये जागा वाटपावरनं काय चालले ते चालू, पण शिवसेनेला त्याची जागा दाखवली. मला म्हटलं अरे कोण मला माझी जागा दाखवते? मग ते काय होतं, शिवसेना शिंदे गट. मग तुम्ही लिहा ना कंसात शिवसेना येसनशी. काय कळलं तुम्हाला? जसं ते उद्धव बाळासाहेब ठाकरेचं उभाटा करतात तसं त्या दाढीवाल्याचा शॉर्ट फॉर्म काय होतं, येसनशी. त्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये, पण शिवसेना येसनशी. तर ते येसनशी आणि भाजपा यांची झकाझकी चालले. माझी शिवसेना आहे तिकडे आहे, माझं कुठे काय वाकडं झालंय? राष्ट्रवादीने, म्हणजे ती सुद्धा चोरलेली राष्ट्रवादी, खरी राष्ट्रवादी पवार साहेबांची, त्यांनी स्थापन केलेली. खरी शिवसेना आपली हिंदू हृदय सम्राटांनी स्थापन केलेली. पण हे सगळे चोर मंडळ तिकडे गेलेले आहेत, चोर बाजार मांडले भाजपानी, सगळे चोरतायत चोरतायत चोरतायत. बरं, पंचायत अशी झाले की एवढ्या थापा मारल्यात की नक्की कोणती कोणाला थाप मारले हेच त्यांच्या लक्षात नाही राहिलेलं. म्हणजे महाराष्ट्रामधलं तर सोडून द्या, तिकडे आता मला वाटतं हरियाणामध्ये जे चाललंय त्या चौटाला, दुष्यंत चौटाला ना, तो निवडून आल्यानंतर त्याला घेतला होता सोबत. आता त्याच्याबरोबरची युती तोडून टाकली. का? गरज सोरो वैद्य मरो, अशी ही दगाबाज जनता पार्टी आहे, दगाबाजांची जनता पार्टी आहे. दगाबाज, स्वतःचं काम झाल्यानंतर वापरून फेकून द्या, याला म्हणतात भाजप. आणि महाराष्ट्रामध्ये तो सोडूनच द्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी देशभर ज्या ज्या थापा मारलेल्या आहेत त्या त्यांच्या पक्षातल्याच लोकांना कशा आता भोवतायत.